100 कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील प्रमुख 16 रस्ते करण्यात येत आहेत। त्यामध्ये निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं काम सुरू आहे। मात्र या मार्गाच्या मधोमध असलेले विद्युत खांब न हटवता काम सुरू ठेवलंय। निविदेमध्ये हा रस्ता 12 मीटरचा असताना काही ठिकाणी 9 मीटरचा केला जातोय। दोन्ही बाजूच्या गटारी न करताच रस्त्याचं काम केलं जातंय। त्यामुळे हा रस्ता नियोजनबद्ध पद्धतीने आणि करारानुसार व्हावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। कोल्हापुरातील निर्माण चौक ते जरगनगर हा रस्ता ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते। 100 कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब न हटवताच काम सुरू केलंय। याबाबत चौकशी केली असता महापालिकेनं खांब स्थलांतरित करण्याचे पैसे भरले नसल्यामुळे ते हलवलेले नाहीत असं सांगण्यात आलंय। निविदेमध्ये 12 मीटरचा रस्ता असताना काही ठिकाणी तो 9 मीटरचा केला जातोय। महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्यानं ठेकेदार मनमानीपणानं काम करत आहे। कामाचा दर्जाही चांगला नसल्यानं पावसाळ्यात हा रस्ता खराब होण्याची चिन्ह आहेत। याबाबत रामेश्वर पत्की, चंद्रकांत कांडेकरी, तानाजी जाधव यांच्यासह नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन करून ठेकेदाराला जाब विचारला। महापौर आणि आयुक्तांनी या रस्त्याची पाहणी करावी, तसंच नियोजनबद्धरित्या आणि निविदेतील अटीनुसार हा रस्ता करावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। सगळ्यात महत्त्वाचं आहे जे आता आम्ही डोळ्यानं बघतोय की कुठल्याही प्रकारचे पोलचे जे शिफ्टिंग आहेत इलेक्ट्रिसिटीचे ते झालेले नाहीत। ते रस्त्याच्या जवळपास आता मध्यभागी आल्यासारखी परिस्थिती आहे। त्याचबरोबर जे झाडं इथं आहेत त्या ट्री कटिंगचा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे। कारण रस्ता जर हा भविष्यात ह्या रस्त्यावर वर्दळ एवढी आहे, उपनगरांना आणि ग्रामीण भागाला जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणून या रस्त्याकडे सध्या पाहिलं जातं। प्रचंड अशी वर्दळ या सध्या रस्त्यावर आहे। हा रस्ता खऱ्या अर्थानं रुंदीकरण होणं गरजेचं आहे, परंतु त्या रुंदीकरणाला कुठेतरी खीळ बसायला लागलेली आहे। ह्या पोल शिफ्टिंगकडे गेली 3 वर्ष प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही। MSEBचा किंवा महापालिकेचा कोणताही अधिकारीकडे फिरकलेला नाही आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं हे काम चालू आहे।